धनाजी तले, रुपाली जितू पाटील मॅडम, सरपंच वेले बाटाले, परेशजी शाह, राजलक्ष्मी डेव्हलपर्स राजन तले, उपसरपंच वेले बाटाले, श्याम माली साहेब माजी सरपंच वेले बाटाले, मनोहर बलिराम माली समाजसेवक बाटाले, अरुण माली साहेब, नरेश माली साहेब, सज्जन माली साहेब, हेमंत माली साहेब, राकेश माली साहेब, प्रदीप माली साहेब आणि हरिदास माली साहेब या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद, ज्यांच्याकडून आम्हाला बहुमूल्य सहकार्य लाभलेलं आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. वासुदेव माली साहेबांना विनंती असेल की आपण VIP डायजवर यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं केंद्रीय मंत्री चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत आहे. अल्पेश गोलंदाजी मार्कवर मिस टाइम फटका, स्वतः गोलंदाज अल्पेश चेंडू खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. पाहूया पंचांचा दरम्यान नो बॉलचा इशारा, कानमी ट्विस्ट, नो बॉलचा इशारा येतो, जीवदान मिळते फलंदाजाला. आयोजन कमिटीचा निर्णय, हा चेंडू नो बॉल आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील, सामना सुरू करायचा आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, जीवदान मिळते फलंदाजाला. दरम्यान व्हॉइस ऑफ दहीसर आमचे सहकारी समालोचक सौरभ पाटील यांच्याकडून केंद्रीय मंत्री चषक 2021 साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर पुढील चेंडू फीट असणार आहे. धावसंख्यांमध्ये धावफलकावर 2 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे, अल्पेश पहिलं षटकात हलतोय. जुन्नर या संघाकडून सामना करेल फलंदाज अजित. मानकुली विपक्ष जुन्नर या दोन संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. विखुरलेले क्षेत्ररक्षण, फ्रीट चेंडू आहे. या फ्रीटचा कशाप्रकारे फायदा उचलतोय, हो करण्याचा प्रयत्न. फायनल एक रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी तर मिळते फलंदाजाला. सिंगल धावसंख्या वाढेल आणि धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती धावफलकावर 3 धावा. यामधील विजय संघ आजच्या दिवसामधील शेवटच्या सामन्यामध्ये लढत देईल जय बजरंग वडोली या संघाशी. आजच्या दिवसामधील सेकंडला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी अपाटेलला चेंडू सरळ निघून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. आव्हान त्याला हा वाईट चेंडू पाहिजे आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगल वाढून झालेली ती 4. यावेळी हेलिकॉप्टर उडवलेला आणि हे लँड होईल सीमा पार. हा षटकार वाढू शॉट, अगदी खडे खडे उभ्या उभ्या हा फटका केलेला आहे फलंदाज मिनित माली यांनी. धावसंख्या 6 ने वाढेल आणि धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती धावफलकावर 10 धावा. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. अल्पेश पुन्हा एकदा सामनाकर फलंदाज विनीत. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण जो सामना पाहतोय मानकुली विपक्ष जुन्नर या दोन संघामध्ये. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अल्पेश जुन्नर संघाकडून पहिल्या षटकात आलोय. यावेळी बॅकवर्डला जाऊन चेंडूला केवळ दिशा दिलेली आहे बॅकवर्ड फार रिझनकडे. जोपर्यंत डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतो फलंदाज विनीत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती 12. सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व यूट्यूब व्ह्युअर्स हार्दिक स्वागत आहे. गुड इव्हनिंग, वेलकम इन
या चषकामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आजच्या दिवसामधला सेकंड लास्ट सामना पाहतोय मानकुली विपक्ष दुंदालकुई या दोन संघामध्ये. यावेळी अपटलेला चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. धावसंख्या दरम्यान एकेरी धावीने वाढते. धावसंख्या 1 निवडून झाली ती धावफलकावर 13 धावा. यावेळी चांगल्या चेंडूची हाताळणी होती. यॉर्करलँडचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न मात्र बचात्मक पद्धतीने हा चेंडू खेळून काढलेला आहे. फलंदाजांनी शॉर्ट स्क्वेअर रिझनमध्ये एका धावीने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 निवडून झाली ती धावफलकावर 14 धावा. अल्पेश सामनावीर फलंदाज अजित. यावेळी कंट्रोल फटका आपण पाहतोय कव्हर क्षेत्रामध्ये चांगली क्षेत्र टीप कव्हरला. तोपर्यंत एक धाव पूर्ण. धावसंख्या एकेरी धावीने वाढते. एकेरी धावीने या षटकाची समाप्ती झालेली आहे. तर पहिल्या षटकाची समाप्तीनंतर मानकुली संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर बिनबाद 15. केंद्रीय मंत्री चषक 2021 मित्रांनो आपण पाहतोय. आजच्या दिवसामधील हा सेकंड लास्ट सामना आपल्याला पाहायला मिळतो. यानंतरचा आजच्या दिवसामधील शेवटचा सामना जय बजरंग वडवली विपक्ष या सामन्यातील विजय संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. मयूर म्हात्रे येतोय गोलंदाजी मार्गावर संघनायक, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. सामना केला फलंदाज अजित भोईर. मयूर म्हात्रे तो अजित भोईर. यावेळी अप्रतिम चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2-2 सामने आपण पाहतोय जिंकलेले या दोन्ही संघाने. यावेळी मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये यष्टिरक्षक पोचण्याचा प्रयत्न करत होता, मात्र दुसरा क्षेत्ररक्षक पोचला होता चेंडूपर्यंत. झेल मात्र कॅरी करू शकला नाही. प्रयत्न तर चांगला होता. तोपर्यंत पाहूया किती धावा पूर्ण करतात फलंदाज. एकूण 4 धावा पूर्ण केल्या जातात. भागमभाग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. तारांबल उडाली होती तिथे क्षेत्ररक्षकांची आणि त्याचा फायदा मानकुली संघाच्या फलंदाजाने उचलताना 4 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून झाली ती धावफलकावर 19 धावा. मयूर म्हात्रे सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा अजित. यावेळी यॉर्करलँडचा चेंडू होता. अप्रतिम चेंडू, अगदी खोलवर चेंडू हाताळला होता. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 19 धावा. मयूर म्हात्रे जो संघनायक आहे जुन्नर संघाचा दुसरं षटक हाताळतोय. यावेळी पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची हाताळणी. यावेळी समोर केलेल्या 20 सेपमध्ये डीप मिड ऑन रिजनला सिंगलला धाव तर पूर्ण केलेल्या. डबलला कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता, मात्र एका धावेवर समाधानी फलंदाज. धावसंख्या एका धावेने वाढून झाली ते 20 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण मयूर म्हात्रे याच्याकडून पाहतोय, जो संघनायक आहे जुन्नर या संघाचा. यावेळी सामना करेल फलंदाज विनीत माली.
उद्या मित्रांनो ब्राह्मणदेव क्रिकेट क्लब भाटाला आयोजित भव्य रबर बॉल पावसाळी क्रीडा स्पर्धा केंद्रीय मंत्री चषक 2021चा दुसरा दिवस उद्या शनिवार दिनांक 17 जुलै आणि उद्या पहिला सामना ठीक 9 वाजता आपल्याला पाहायला मिळेल आपल्या होम ग्राउंडवर गावदेव वेले संघाचे आव्हान असणार आहे जवाहर रांजोली संघाविरुद्ध. पहिला सामना गावदेव वेले विपक्ष जवाहर रांजोली या दोन तगड्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहणार आहोत यंदाच्या अंगामध्ये नंबर 1 वर रँक करत असलेला आणखीन एक एकविरा मानकुली बलाढ्य संघ फाईट देण्यास सज्ज होईल ओमशाही अंजुरे या संघाविरुद्ध. त्यानंतर तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणखीन एक मोठा सामना जांतराचा खारबाव विपक्षी शिलुमाता वल. त्यानंतर ऐवजश्री निंबवली विरुद्ध जवाहर रांजोली संघाचा स्पर्धेचा उपविजेता संघ साई स्पोर्ट्स खारबाव. त्यानंतर भावली विपक्ष आणखीन एक जुनवलके संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर पुन्हा एकदा गोलंदाज MM गोलंदाजा मार्ग सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज विनीत. यावेळी स्फेअर चेंडू पंचांचा वायरचा शेवट आहे अव्वांत धाव्यात चिरपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती धावफलकावर 21 धावा. 3 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 21 बिनबाद. मानकुली संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळी समोर खेळलेल्या 20 मध्ये वाईडिश लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू जाते सीमा पार दणदणीत चौकार. धावसंख्या 4 ने वाढेल आणि धावसंख्या 4 ने वाढून होते ती धावफलकावर 25 धावा 25. सिल्वर जुबली धावसंख्या धावफलकावर झलकले गेलेले. विनीत चांगली फलंदाजी करतोय त्याला चांगली साथ अजिती देतोय. विनीत माली विथ अजित भोईर ही सलमी जोडी आपण सध्या मैदानामध्ये पाहतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये कंट्रोल या फटक्यामध्ये पाहायला मिळत नाही. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहूया. प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव जवळजवळ ही चोरून पूर्ण केलेली आहे. चौथी धाव. तर तब्बल 3 धावा पूर्ण झालेल्या आणि 3 धावेने या षटकाची समाप्ती झालेली आहे. तर 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर मानकुली संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती 28 बिनबाद 28. तर लगेच सामना सुरू करायचा आहे कारण यानंतर अजून एक सामना खेळवला जाणार आहे. तो आजच्या दिवसामधील शेवटचा सामना असणार आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर 28 धावा बिनबाद. मयूर मात्रे याच्यानंतर गोलंदाजा मार्गावर निशांत जाधव येतोय. पहिलं षटक अल्पेश पाटील यांनी हाताळलं होतं ज्यामध्ये 15 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. सफलता अर्जित करता आली नव्हती. त्यानंतर मयूर मात्रे याची विकेटची पाठी कोरी राहिली होती. त्यांनी 13 धावा खर्च केले होते आणि तिसरं षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज निशान आलेला आहे. निशान पाहूया विनीत माली याला शांत ठेवतोय का. यावेळी चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षापासून दूर. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. सिमरन जोपर्यंत चेंडू फील करण्याचा प्रयत्न करतोय मात्र सिमरन याला होल देऊन चेंडू सीमारेषेवर गोल होतोय. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती धावफलकावर 32 धावा. हलक्या हलक्या रिमझिम सरींचं आता आगमन होत आहे. पावसाळी क्रिकेट स्पर्धा पावसाने नक्कीच थोडी विश्रांती घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा पावसाचं आगमन मैदानावर झालेलं आहे. धावसंख्या 32. शेवटचे षटक मार्गस्थ असताना अक्षरशः ब्रेक थ्रू साठी तरसताना आपण पाहतोय जुनारुकी संघाचे गोलंदाज. कारण एकही सफलता त्यांना आतापर्यंत हाती लागलेली नाही. यावेळी कंट्रोल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावी पूर्ण होते. या 2 धावेने
धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती धावफलकावर 34 धावा. निशांत जाधव सामना करेल फलंदाज विनीत माली. यावेळी स्क्वेअर चेंडू पंचांना लाईनचा विचार करावा लागतोय आणि अवांतरपणे धावफलकामध्ये बदल होतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती 35 धावा. 35 चांगली धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांच्या सामन्यामध्ये. यावेळी आपटलेला चेंडू हवेमध्ये स्वतः संघनायकही चेंडूवर झेपावलेला आहे. मात्र नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाजाने. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती 37 धावा. 37 लास्ट इन प्रोग्रेस विदाउट लॉस. कोणताही फलंदाज इथे बाद झालेला नाही. शेवटच्या षटकात 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळी चेंडूला फिरकावून दिली. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते आणि धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती धावफलकावर 43 धावा. वैयक्तिक 33 धावसंख्येवर फलंदाजी करतोय विनीत मालिया फलंदाज. यंगस्टर आपण पाहतोय मानकुली संघाचा ज्याने खूपच प्रभावित कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेल्या गोलंदाजी बरोबर चांगली फलंदाजी करताना आता सध्या त्याला आपण पाहतोय. यावेळी मिस टाइम फाटका आहे. स्वतः संघनायक चेंडू खाली झेल मात्र सोडला जातोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण होतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती धावफलकावर 45 धावा. 45 डेंजर झोन मध्ये जवळजवळ धावसंख्येने प्रवेश केलेला आहे कारण मानकुली संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे आणि ते लक्षात घेता एक चांगली लढत ही प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. यावेळी समोर खेळलेला आहे अगदी खडे उभ्या चेंडूला भिरकवून दिले सीमा पार 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून दिलेली ती धावफलकावर 51 धावा आणि 52 धावांचं लक्ष ठेवलेल्या जुनार या संघासमोर मानकुली या संघाने. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आलेल्या आहेत चेतन माली, हरिदास माली, सुमित माली, पंकज माली, प्रयाग माली, जितू माली, भावेश माली आणि त्यांचे सर्व सहकारी. ब्राह्मणदेव क्रिकेट क्लब भाटाले यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री चषक 2021चं आपण आयोजन पाहतो. अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते. जीटीसीची संपूर्ण टेक्निकल टीम या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेत आहे. तर यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. तर जे आव्हान आहे ते 52 धावांचं आणि 52 या लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीवर सज्ज होत आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे मानकुली या संघाकडून. उद्या पहिलाच सामना ठीक 9 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी वेले विपक्ष जहरी रांजनोली एक बिग मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर एकविराम मानकुली विपक्ष ओमशाही अंजूर आणखीन एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर तिसरा सामना आपण पाहणार जांतराचा खारबा विरुद्ध शेलूमाता वल आणखीन एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आई वजश्री निंबवली विरुद्ध साईस खारबाव. त्यानंतर भावावले विपक्ष गावदे जुनालकी आणि उद्या आपण दिग्गज खेळाडूंना इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. दिग्गज संघ तर इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत आणि दिग्गज संघही उद्या ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कारण उद्या गावदेव वेले आणि एकविरा मानकुले जे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये नंबर 1 वर रँक करत आहेत
हे दोन्ही संघ उद्या खेळताना दिसणार आहेत. गावदेवी वेले संघाचं आव्हान असणार आहे जाहीर रांजोली संघासमोर, तर दुसऱ्या सामन्यामध्ये एकुरा मानकुली संघासमोर ओमसाई अंजूर संघाला पाहूया हार मंजूर होते का. तर बोलूया आपण सामन्याकडे. वैभव गोलंदाजी मार्गावर पहिला गोलंदाज आपण पाहतोय अल्पेश आणि समीर यांनी जोडे मैदानामध्ये. लक्ष येते 52 धावांचं. पहिला चेंडू वाईड यॉर्कर चेंडू, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आउटसाइड ऑफ स्टंप सरळ निघून जातोय यष्टीरक्षक अजित भोईर याच्या हातामध्ये. पहिलं षटक घातल्यानंतर गोलंदाजी मार्ग गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप आणखीन एक चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. मानकुली संघाकडून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यंगस्टरने चांगली कामगिरी केलेली आहे आणि पावसाळी क्रिकेटमध्ये यंगस्टर चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना याला मात्र अप्रतिम फटका, स्टँड अँड डिलिव्हर, सरळ चेंडूला फेकून दिलेला. षटकारानं आपला अकाउंट ओपन करतोय फलंदाज अल्पेश आणि षटकाराने अकाउंट ओपन होतोय जुना अंधुखे या संघाचं. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे कारण एक भलं मोठं लक्ष आहे 52 धावांचं. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतो. षटकारानंतर चौकार, 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवताना फलंदाज अल्पेश धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. ऑफ साइडला अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली, अगदी नेत्रसुखात डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बावन्न धावांचं लक्ष आणि 52 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण जुन्या रुखे या संघाला पाहतोय. यावेळी या ऑन साइडला चेंडू टटवलेला आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र समीरन नकार देतोय. एका धावेने समाधानी अल्पेश आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ते 11 धावा. जे लक्ष आहे ते 52 धावांचं आणि 52 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय जुन्या रुख हा संघ. सुरुवात तर चांगली आहे कारण जमेची बाजू आहे. 2 मोठे फटके या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत फलंदाज अल्पेश याच्या बॅटमधून. वैभव षटकामधील पुढील चेंडू, यावेळी सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जुन्नर या संघाची धावसंख्या 52 या लक्ष्याचा पाठलाग करताना बिनबाद 11. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये तब्बल 41 धावांची आवश्यकता आहे जुन्नर या संघाला सामना जिंकण्यासाठी. मित्रांनो, उद्या पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी वेले विपक्षी जहार रांजणुले या दोन संघांमध्ये. गावदेवी वेले आणि जहार रांजणुले जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल यूट्यूबच्या माध्यमातून तर आपण बरोबर 8:45 वाजता इथे रिपोर्ट करायचा आहे. तर लगेच सामना सुरू करायचा आहे कारण यानंतर अजून एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. आजचं शेड्यूल आजच पूर्ण होणार. गोलंदाज मारून गोलंदाज विदित माले येतोय. सामना करेल फलंदाज अल्पेश. यावेळी मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये. हो 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 विनीत
जणू काय आजचा दिवस राहिलेला आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण. खूपच अशक्य झेल होता. खूप दूरवरचं अंतर त्याने कापलं होतं. चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर केंद्रित केली आणि अतिशय उत्कृष्ट सुरक्षित त्यांची झोली पेच करताना पहिले विकेटचं पतन करताना सुंदर झेल पकडलेलं आहे. धावसंख्या स्थिर आहे. 11 धावा आणि पहिला फलंदाज बाद झालेला आहे. हॉट अँड बॉलच्या रूपाने पहिला फलंदाज बाद झालेला आहे. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताला नाही. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जाते. येस नो दुसरी धाव इथे कंप्लीट केली जात नाही. एका धावेवर समाधान आणि एका धावेने संघाची धावसंख्या घडून झाली ती 12 धावा. नवीन फलंदाज समीर ठाकरे जे आमचे सहकारी समालोचक आहेत आणि 35 धावांची एक विस्फोटक केली दुसऱ्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती. यायली प्लॅन मिस. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूने बोलतोय. विनू त्याच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य आपण पाहतोय की चेंडू विनू करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त बोलतायत. पुन्हा एकदा भूल बोलूया. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 12 धावा. जे लक्ष आहे ते 52 धावांचं. अजूनही इथून 40 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मिस टाइम फटका. प्रॉपर टायमिंग साधता आलेलं नाही. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेज जर मध्ये ट्रॅव्हल झालेला आहे तोपर्यंत एकच धाव एका धावेपेक्षा अधिक नाही. एकेरी धावेने काही फरक पडणार नाही ते मानकुळी संघाला आणि एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही ते जुनं या संघाचं. चांगली गोलंदाजीमध्ये धावसंख्या धावफलकावर 13 धावा. विनीत राईट मोड द विकेट. यावेळी मात्र चेंडूला उडवलं. लांबी कमी होती मात्र तरीही चेंडू जाईल सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा होतो. 1 बाउंड चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढेल आणि धावसंख्या 4 ने वाढून झाली ती धावफलकावर 17 धावा. अभी भी दिल्ली बहुत दूर आहे कारण जे लक्ष आहे ते 52 धावांचं. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता असणार एक अशक्यप्राय आव्हान आपल्याला पाहायला मिळते. मात्र पावसाळी क्रिकेटमध्ये अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना हा कारनामा साध्य केलेला दीपेश माले या फलंदाजाने. यावेळी चेंडूला ऑन साईडला टटवलेला आहे. फक्त एकच धाव आणि जवळजवळ समीर ठाकरे आणि कंपनीने पराभव मान्य केलेला आहे. तर जय बजरंग वडोली संघाचा संघ नाही का आपण व्हीआयपी डायस समोर नाणेफेकीसाठी यायचं आहे. ऋषी बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज समीरन. यावेळी डाऊन द ग्राउंड हा फटका खेळला गेलेला आहे. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेलं आहे. ऑपोजिटचा शिल्लक राहिलेला आहे. विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेलं आहे. मानकुळी संघ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि एक पावली आता मात्र त्याने आतमध्ये टाकलेलं आहे. पूर्ण प्रवेश केलेला आहे असं आपण म्हणूया. शेवटची लढत जवळजवळ निश्चित झालेली आहे. जय बजरंग वडवली विपक्ष मानकोली. पंचांचं वाटचं शर्यत आहे. अवांतर वाटच्या रूपाने ऋषी शेवटचं षटकात आलतोय. यावेळी चेंडूला फक्त पराभवाचं अंतर इथून कमी करण्याचा प्रयत्न. यावेळी दिशा भरकटलेला आहे. पंचांचा वाटचा शर्यत आणि
गोलंदाज मात्र हा चेंडू पुन्हा टाकेल. धावसंख्या सिंगलने वाढेल 26 धावा. याला पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा अशा फटक्यांची आवश्यकता खरं तर सुरुवातीला होती. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला मानकुले संघाने अभिनंदन मानकुले अँड हॅड लक जुनलखे. तर दोन्ही संघाचे संघ नाही का आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. मैन ऑफ द मैच जिसके बिना है मानकुली का क्रिकेट खाली नाम है विनीत माली. यंगस्टर विनीत माली ठरलाय या सामन्याचा सामनावीर आणि सामनावीरचं पारितोषिक मी देण्यासाठी विनंती करेन.